नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. ॲक्च्युली हा व्लॉग नाही आहे, तर मी आज ना उपवासाचे पराठे किंवा त्याला तुम्ही काहीही म्हणा, उपवासाची एक डिश करणार आहोत. सो त्यासाठी मी साबुदाणे भाजून घेतलेत, एक साईडला बटाटे उकडवून घेतलेत आणि आलं लसूणची पेस्ट अशी फाईन अशी चेचून घेतलेली आहे. आणि ना आपण ते जे भाजलेले साबुदाणे आहेत ते मस्तपैकी ग्राइंड करायचे आहेत. तुम्हाला सोयीनुसार ते चाळून घ्यायचे आहेत. जर प्रॉपर ग्राइंड झाले नसतील तर त्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे बारीक कट करून टाकायचे. अदरवाईज तुम्ही असे हा प्रकारे स्मॅश पण करून टाकू शकता. त्यात तुम्हाला टाकायचे चेचलेली म्हणजेच आपण रेडी केलेली आलं लसणाची पेस्ट, मग हिरवीगार मस्तपैकी बारीक कट केलेली फ्रेश कोथिंबीर, त्यासोबतच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरा पावडर. तुम्हाला जर हवी असेल तर टाका. जिरा पावडरने खूप छान असा स्वाद येतो म्हणून मी ते टाकते. त्यामध्ये आपण तुमच्या चवीनुसार ऑफकोर्स तुमचं जे प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही मीठ टाका. ते सगळ्या गोष्टी आपल्याला छान मळून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी मऊ असं छान मळून घ्या. आणि त्या दिवशी अर्थात माझा उपवास होता म्हणून वैभवने मला केसर दूध दिलं होतं आणि आई मला फ्रूट्स कट करून देत होत्या. ते जे मळून ठेवलेलं पीठ होतं ते असं छान आम्ही एक फर्म करत ठेवलं होतं. त्यानंतर ते आईने लाटायला घेतलं. असं ओबडदोबड ते लाटलं जातं, प्रॉपर असं काही होत नाही कारण या सणामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पीठ ॲड केलेलं नाही आहे ऑफकोर्स. मग आपण हे छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतल्यावर तुम्ही बटर किंवा तूप लावून कशाने फ्राय करा आणि दह्यासोबत किंवा दह्यात तुम्ही जे काही तुम्ही लोणचं काही ट्राय जे उपवासाला चालतं ते, तर त्यासोबत तुम्ही असे छान मऊसूत उपवासाचे पराठे ट्राय करा गाईज. खूप छान लागतात आणि पोट एकदम गच्च होतं. मी ते जेव्हा खाल्ले त्यानंतर मी दिवसभर मला भूक नव्हती लागलेली. मी फक्त हे 3 ते 4च पराठे खाल्ले होते, पण खरं सांगते अतिशय रुचकर होते. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.